नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 15वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे नाव आहे बालसभा। बालसभा या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। बालसभा या पाठाच्या शीर्षकावरूनच आपल्याला जाणीव होत आहे की ह्या पाठामध्ये सभेविषयी माहिती सांगितली जाणार आहे। पण ही सभा जी आहे ती बाल म्हणजेच लहान बालकांची, लहान मुलांची सभा आहे। चला तर आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून ही बालसभा कशी असणार आहे याबद्दल जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ क्रमांक 15 बालसभा अभ्यासत आहोत। पाठ्यपुस्तकामध्ये या पाठाचं संक्षिप्त विवरण सुरुवातीला सांगितलेलं आहे। बालसभा या उपक्रमाचे नियोजन, कामाचे स्वरूप, कार्यक्रमात विविधता कशी आणता येईल याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी, मार्गदर्शन मिळावे यासाठी या पाठाचे आयोजन आहे। आता बघा, या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा पाठ ठेवण्यापाठीमागील आशय किंवा उद्देश काय आहे तर शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये विविध प्रकारचे जे उपक्रम राबवले जाते त्या उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनाच अशी सभा आयोजित करण्यासाठी सांगितले जातं। आता बघा, इथे मग त्या माध्यमातून मुलांना कार्यक्रमांचे, उपक्रमांचे नियोजन कसे करायचे, कामाचे स्वरूप कसे असले पाहिजे, कार्यक्रमामध्ये विविधता कशी आणता येईल, तर या बाबतमध्ये सगळं सहायता शाळेतील वर्ग शिक्षक किंवा इतर वर्ग शिक्षक कर्मचारी करत असतात आणि विद्यार्थी मग वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या सहाय्याने अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करतात। तर या पाठामध्ये अशाच प्रकारचे एक बालसभा आयोजित केलेली आहे। आता आपण पाहूया प्रत्यक्ष पाठाच्या द्वारे आपण समजून घेऊया। बघा, इथे तुम्हाला एक छानपैकी पाठ्यपुस्तकामध्ये चित्र दिलेलं आहे। हा काय आहे? मंच आहे की नाही, स्टेज आपण म्हणतो त्याला। आणि इथे प्रमुख पाहुणे बसलेले आहेत। कार्यक्रमाच्या मध्यभागी इथे शिक्षक आणि इतर कर्मचारी आहेत। विद्यार्थी ह्या कामाचं किंवा उपक्रमाचं किंवा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत आणि शाळेतील इतर विद्यार्थी शांतचित्ताने हा कार्यक्रम पाहत आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत। तर चला आपण प्रत्यक्ष आता पाठाला सुरुवात करूया। पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली। तर बघा, इथे पाठाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की शाळेचं नाव दिलेलं आहे। काय शाळेचं नाव? पाळुंदर। पाळुंदर हे शाळेचं नाव आहे आणि पाळुंदर येथील शाळेतील म्हणजे हे एक स्थळ आहे। तर पाळुंदर ह्या ठिकाणी ज्या शाळा आहे त्या शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गातील मुलांनी ही बालसभा संपन्न केलेली आहे। किंवा या बालसभेचं नियोजन किंवा या कार्यक्रमाचं आयोजन कोणी केलेलं आहे तर इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। 6वीच्या वर्ग। आता बघा, आपल्याकडे वेगवेगळे इयत्ता असतात, त्यांच्या तुकड्या असतात की नाही, 1ली ते 10वी पर्यंत असे वेगवेगळे वर्ग असतात आणि ह्या वर्गांचे वेगवेगळ्या तुकड्या असतात। तर मग ह्या कार्यक्रमाचं आज जी बालसभा आयोजित करण्यात आलेली आहे तर बालसभा कोणी संपन्न केली? कितवीच्या मुलांनी केली तर 6वीच्या वर्गातील मुलांनी केलेली आहे आणि वर्ग शिक्षकांनी मुलांना कामे वाटून दिली होती। आता हे बालसभा आयोजित करण्याच्या पूर्वी इयत्ता 6वीच्या वर्गाचे जे वर्ग शिक्षक होते त्यांनी काय केले? वेगवेगळ्या मुलांची नेमणूक केली आणि त्यांना ही सगळी कामं, वेगवेगळ्या कामाचे स्वरूप समजावून सांगितले आणि ते काम त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने करून घेतले।
विद्यार्थ्यांना सुद्धा आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला. आता बघा, शाळेतील विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं जर आपण नियोजन केलं तर ते आवडत नाही. रोज रोज त्यांना शिकायचंच असतं. पण ह्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त जेव्हा शाळेमध्ये आपण असे काही कार्यक्रम आयोजित करत असतो तर ते विद्यार्थ्यांना फार आवडतं. आणि जेव्हा त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होतो तेव्हा ते आनंदाने उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेतात. जसं की आता बघा, आपण शिक्षक दिन साजरी करतो शाळेमध्ये. तर इतर वेळेला तर आपल्याला शिक्षक नेहमी शिकवतच असतात, पण शिक्षक दिनाच्या दिवशी जेव्हा विद्यार्थी शिक्षकांचे भूमिका करत असतात तेव्हा विद्यार्थ्यांना त्या शिक्षकांची भूमिका करताना फार आनंद होतो, उत्साह होतो. त्याचप्रमाणे ह्या बालसभेमध्ये जेव्हा वर्गशिक्षिकेने इयत्ता 6वीच्या वर्गशिक्षकांनी विविध विद्यार्थ्यांची नेमणूक केली आणि सगळ्यांना कामे वाटून दिली, त्यावेळेस त्या मुलांना विद्यार्थ्यांना हे कामं आवडीचे असल्याने ते उत्साहाने करत होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले. आता बघा, हे कार्यक्रम आज सांगितलं आणि उद्या लगेच केला असं आहे का? नाही. तो कार्यक्रम 4-5 दिवसाआधी किंवा 8 दिवसाआधी त्याचं नियोजन करण्यात आलं. आणि मग कोणत्या वेळेला कोणत्या विद्यार्थ्यांनी येऊन बोलायचं आहे, ते भाषण कोणतं करणार, ती भाषणाची तयारी सगळी करून घेतली वर्गशिक्षकांनी. कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं आहे, हे सगळं अत्यंत नियोजन पद्धतीने केल्यामुळे ह्या बालसभेचा हा कार्यक्रम सुंदर रीतीने पार पाडला. आणि त्यामुळे सगळ्या शाळेने इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. तर चला पाहूया तरी कशी झाली ही बालसभा. चला तर आपण आता सुरुवात करूया आपल्या ह्या पाळुंदर शाळेतील बालसभेला. नीता, सुरुवातीला या बालसभेचं आयोजन नीता या विद्यार्थिनीच्या द्वारे केलं गेलं. आता नीता काय सांगत आहे ते आपण तिच्या संवादातून पाहू. 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. तर बघा, या बालसभेचं आयोजित करण्यापाठीमागील 2 जे प्रमुख समाजसेवक आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 28 नोव्हेंबरला महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी म्हणजे ज्या दिवशी त्या व्यक्तींचा मृत्यू होतो त्या दिवसाला आपण पुण्यतिथी असे म्हणतो. आणि ज्या दिवशी ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्याला आपण जयंती असं म्हणतो. तर इथे आपल्याला मृत्यू 28 नोव्हेंबर या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू झालेला आहे, तर मग मृत्यूदिन आपण पुण्यतिथी म्हणून साजरी करतो. आणि 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता. त्या निमित्ताने ही बालसभा आयोजित करण्यात आलेली होती. आणि या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. आता आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की ही नीता जी आहे ती कोणत्या इयत्तेमध्ये आहे? ती 6वीच्या वर्गामध्ये आहे. आणि हे आपल्याला कशावरून समजतं, कोणत्या वाक्यावरून? तर ती आपल्याला इथे सांगत आहे की माझा वर्गमित्र या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे आणि माझा वर्गमित्र कुणाल यांनी या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. तर या बालसभेचे अध्यक्षस्थान कोणी स्वीकारलेले होतं? तर इयत्ता 6वीचा विद्यार्थी कुणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारलेले होते. आणि ते अध्यक्षस्थान स्वीकारायची विनंती पूर्ण वर्गाच्या वतीने कोणी केलेली होती? तर नीताने. शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे म्हणजे मंचावरती जे खुर्च्या असतात ठेवलेल्या प्रमुख पाहुण्यांसाठी, अध्यक्षांसाठी, त्यांच्यावरती येऊन त्यांनी बसणे, याला आपण म्हणतो स्थानापन्न होणे. तर सगळ्यांना नीताने स्टेजवरती, मंचावरती बोलवलेलं आहे आणि प्रत्येकाला आपापल्या स्थानावरती बसण्यासाठी सांगितलेलं आहे. या कार्यक्रमाचे
शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानपान व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते. मग निताने बघा, मुख्याध्यापिका आणि अध्यक्षांना काय विनंती केली तर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस म्हणजे त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्याची विनंती केली. त्याच्यानंतर मग पुढील सूत्रसंचालन कोण करणार आहे? तन्वी. तन्वी काय सांगत आहे ते आपण तिच्या संवादांच्या माध्यमातून पाहूया. तन्वी, यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया. इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडेल. मग आता बघा, इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्याला म्हणजेच कोणाला? अनवरला ह्या दोन महान व्यक्तींबद्दल विचार मांडण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. आता अनवर पुढे बोलत आहे. अनवर, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. तर अनवर यांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर आपल्या व्यासपीठावरती, व्यासपीठ म्हणजेच मंचावरती स्थानापन्न असलेल्या वर्ग शिक्षक, इतर शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि अध्यक्ष किंवा इतर प्रमुख पाहुणे यांना संबोधन करून मग त्यांनी त्याच्या भाषणाला सुरुवात केलेली आहे. अनवर यांनी कोणाच्या कार्याविषयी भाषणामध्ये संबोधन केलेलं आहे तर ते महात्मा फुले यांच्या कार्याविषयी अनवर बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाही. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. बघा, आता इथे माहिती सांगितली कोणाबद्दल? महात्मा ज्योतिराव फुले. आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अथक कष्टामुळे, अथक प्रयत्नामुळे मुलींची पहिली शाळा उघडण्यात आली होती. म्हणजे मुलींच्या शिक्षणाची सुरुवात कुणापासून झालेली होती तर स्त्रियांना ज्या काळामध्ये घराच्या बाहेर पडण्याची मुभा नव्हती त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरुवात केली. आणि त्यावेळेस जर त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले नसतील तर आज आपल्याला ही स्त्रियांची प्रगती पाहायला मिळाली नसती. स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. आता महात्मा ज्योतिराव फुले यांचा एक विचार होता की जेव्हा एक पुरुष शिकतो तर तो स्वतः शिकतो, पण जेव्हा एखादी स्त्री शिकते, एखादी स्त्री जेव्हा शिक्षण घेते तर पूर्ण कुटुंब शिकतं. कारण की एक स्त्री घरातील इतर मुलांचे म्हणजे जेव्हा स्त्रीला महिलेला मुलं होतात तर ती मुलांचा अभ्यास वगैरे घेते आणि इतर घरातील मंडळींना पण ती शिक्षणाचं महत्त्व सांगत असते. म्हणजे एका स्त्रीमुळे पूर्ण घर सुशिक्षित होतं किंवा शिक्षित होतं. पण एक पुरुष जर शिकला तर त्याचं शिक्षण त्याच्यापुरतंच मर्यादित राहतं. मग अशा रीतीने महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला महत्त्व दिलं आणि आपल्या कुटुंबाबरोबरच त्यांनी देशाच्या सुद्धा विकासाला हात लावलेला आहे. आज बघा, आपला देश विकसित झालेला आहे, त्याच्या पाठीमागे स्त्रियांचे शिक्षण किंवा स्त्रिया ज्या सुशिक्षित झालेला आहे हे महत्त्वाचं कार्य ज्योतिराव फुले यांच्या द्वारे झालेलं आहे. म्हणून त्यांच्या विकासाला, देशाच्या विकासाला त्यांनी हातभार लावलेला आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. अशा ह्या महात्म्याला अभिवादन करून मग त्यांनी आपलं भाषण संपवलं. त्यानंतर तन्वी पुन्हा येते. धन्यवाद अनवर. यानंतर इयत्ता 6वीतील निलोफर आपले विचार मांडेल. आता बघा, 5वीच्या अनवरने भाषण संपवल्यानंतर तन्वीने त्याचे धन्यवाद, आभार मानले आणि नंतर इयत्ता 6वीतील निलोफर हिला मंचावरती पुढील तिचे विचार मांडण्यासाठी बोलविले.
तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या सेशनमध्ये काय शिकलो, तर बालसभा कशी आयोजित केली जाते याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत. कशी वाटते ही बालसभा? छान वाटली की नाही? अजूनसुद्धा आपला ह्या बालसभेचा कार्यक्रम संपलेला नाही. आपल्याला तो पूर्ण बघायचा आहे की नाही, पूर्ण जाणून घ्यायची आहे त्याची माहिती. बालसभा कशी असते हे अजून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण आपल्याला ते बालसभा जर जाणून घ्यायचं असेल तर त्याचा अभ्यास, उर्वरित बालसभेचा अभ्यास आपण या पाठाच्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.